बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। नंदुरबार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान मतदारांना पैसे लाच देण्याच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतची तक्रार सिद्धार्थ लक्ष्मण वाघ राहणार लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। यात असे नमूद करण्यात आले आहे की दिनांक 12 मे 2024 रोजी सकाळी 11 ते 12 वाजे दरम्यान मौजे लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील भिलाटीची पहिल्या गल्लीत माजी सरपंच श्री सुनील भील यांच्या घराजवळ के.व्ही.पी. व आर.सी. पटेल यांचे संस्थेचे कर्मचारी सुनील भील राहणार लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे व अतुल स्नेर राहणार शिरपूर जिल्हा धुळे हे लौकी गावात नागरिकांना, त्यांचे नाव मला माहिती नाही, भाजप पक्षाचे पैसे वाटप करीत होते। त्यांच्यासोबत मतदार यादी व 500 रुपये दरांच्या नोटांचे बंडल होते। सदर कर्मचारी पैसे वाटप करीत असताना मी त्यांना विरोध केला, परंतु त्यांनी माझे काही ऐकले नाही व त्यांनी मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली व पदम भील यांनी माझे वर दगड उगारून मला शिवीगाळ केली। त्याबाबतचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढत असताना त्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी मला विरोध केला। त्यावेळी माझ्यासोबत असलेला माझा भाचा अर्जुन अहिरे राहणार लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा व्हिडिओ काढू लागला। त्यानंतर काही वेळाने मी घरी जात असताना रस्त्यात किशोर राजपूत, जयपाल देशमुख यांनी आम्ही पक्षाचे काम आहे, आम्ही पैसे वाटप करतो, जो पण मध्ये येईल त्याला आम्ही बघून घेऊ असा दम दिला। त्यानंतर मी, आकाश गिरीधर पवार राहणार बौद्धवाडा खालचे गाव शिरपूर, राहुल अनिल बोरसे, अर्जुन दिलीप पवार, राकेश शिरसाठ राहणार होळनांथे तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी येत असताना देवेंद्र पाटील, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहणार करवंद तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी मला माझा मोबाईल फोन क्रमांकावर त्यांचा मोबाईल क्रमांकावरून फोन करून मला धमकी दिली व म्हणाले की गावात पैसे वाटप करू दे, तो गावाचा विषय आहे, तू काहीच उपाधी करू नको, तू मुझे काम कर असे म्हटले आहे। तरी वरील इस्मामवर कायदेशीर कारवाई होण्यास विनंती आहे, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे। या निवडणुका पार पडल्या आहेत, मात्र मतदानाच्या एक दिवस अगोदर अर्थात 12 मे 2024 रोजी लौकी या गावात तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सिद्धार्थ लक्ष्मण वाघ यांनी भारतीय जनता पार्टीचे मतदारांना प्रलोभनासाठी जे पैसे आले होते ते वाटप करू नये याकरिता विरोध केला आणि त्या समयी सर्व काही एव्हिडन्स आम्ही पोलिसांकडे जमा केलेत आणि जर का अशा पद्धतीने मत मागण्याची पद्धत असेल यांची तर ही भारतीय जनता पार्टीमार्फत लोकशाहीची केलेली हत्या आहे। म्हणून आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून जे काही कृत्य निषेध करतो। त्यानंतर आमचे कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांना जर का कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थोडाही त्रास द्यायचा प्रयत्न केला, यांनी जे संविधानिक काम केलं आहे याच्या विरोधात काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या आमच्या पक्षाच्या स्टाईलमध्ये आम्ही कारवाई करू, विरोध करू आणि जर का ही परिपूर्ण कारवाई झाली नाही तर शासन प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आम्ही संविधानिक मार्गाने उपोषणाला बसू असं आम्ही आज या संपूर्ण मेळ्यासमोर पक्षाच्या वतीने जाहीर आव्हान देतो आणि जाहीर ज्या पक्षाने पैसे वाटलेत त्यांना सांगतो की तुम्ही कामाच्या आधारे करा, काम दाखवा लोकांना, पैसे वाटून मतदान घेऊ नका आणि हे कृत्य ज्यांनी केलंय त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावं असं आम्ही शासन प्रशासनाला विनंती करतो। जय भीम, जय महाराष्ट्र। बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार।